याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने ही बुडविली झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळा सिद्धरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू महायोग पीठे तटे भेमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी या वार करी संतांचा या वार करी संतांचा या वार करी संतांचा या वार करी मस्तक कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणांचा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज या भूतलावर संत महात्म्यांचं आगमनाचं प्रयोजन स्पष्ट करतायत। महाराज म्हणतात भगवान परमात्म्याच्या आज्ञेनं किंबहुना या जगत कल्याणाच्या करुणेनं इथे आलेले आम्ही जे सर्वजण आहोत हे कशासाठी आलोय तर ऋषी मुनींनी दाखवलेला जो मार्ग आहे तो मार्ग पुन्हा एकदा यथायोग्य पद्धतीने जगासमोर प्रतिपादन करण्यासाठी किंबहुना स्वतःच त्याचा आचरण जगाला करून दाखवण्यासाठी आम्ही आलोय। संतांचे मार्ग आम्हाला पुन्हा स्वच्छ करायचे। जग आडरानानं जाऊ पाहतंय त्याला पुन्हा हा भक्तीचा सन्मार्ग दाखवायचा आहे आणि संतांची वचनरूपी हा जो प्रसाद आहे तो समाजापर्यंत पोहोचवायचा आहे। उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू। जगामध्ये ग्रंथ आहेत पण त्याचा अर्थ लोपत चाललाय ही महाराजांची खंत आहे। ग्रंथ लोपले असं म्हणत नाही, अर्थ लोपली पुराणे शास्त्र आहे, ग्रंथ आहे पण त्याचा अर्थ एका बाजूला राहतोय आणि म्हणून तो अर्थ यथायोग्य पद्धतीनं जगासमोर यावा ही महाराजांची कळकळ आहे।
नुसतं शब्द पांडित्य किंवा शब्द छल होऊन शब्द ज्ञान जगापुढे न जाता नेमकं संतांना काय म्हणायचंय तो संतांचा विचार समाजापर्यंत गेला पाहिजे ही तुकोबारायांच्या अंतकरणातली कळकळ. आणि त्यासाठी महाराज म्हणतात पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे विठाला विठ्ठला मतितार्थ आपल्या समोर मांडला. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अध्यात्म परंपरेतील एक महत्वाचं अध्यात्मपीठ, ज्या देवस्थानानं महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेमध्ये खूप मोठी भर घातलेली आहे असं श्री क्षेत्र संस्थान मत्स्येंद्रगड. आणि मत्स्येंद्रगडाचा हा फिरता नारळी सप्ताह परमश्रद्धेय आदरणीय जनार्दन स्वामीजी गुरु निगमानंदजी महाराज यांच्या आधिपत्याखाली आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. माऊली ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे, नाथरायांचे, सकल संतांचे आशीर्वाद, भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगासह सकल देवतांचे आशीर्वाद, त्याचबरोबर संत श्रेष्ठ श्री भगवान बाबा श्री वामन भाऊ महाराज, वैकुंठवासी धोंडीरामजी महाराज, ब्रह्मीभूत गुरुवर्य स्वामी निगमानंदजी महाराज, त्याचबरोबर वैकुंठवासी भीमसिंहजी महाराज, संत श्रेष्ठ श्री बाळू मामा, संत श्रेष्ठ श्री सावता महाराज, अशा सकल संतांच्या आशीर्वादानं शांती ब्रह्मश्री नवनाथ बाबा गोरक्षनाथ टेकडी यांच्या, तसेच श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाछत्राखाली, अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रम संपन्न होताना अतिशय भव्य दिव्य हा सोहळा आहे. दररोजची प्रवचन, कीर्तन आणि सर्व वारकरी संप्रदाय नियमपूर्वक सेवा या ठिकाणी संपन्न होतात. आजची असणारी 6व्या दिवसाची सेवा भगवंताच्या चरणी आपण रुजू करतोय आणि गुरुवर्य महंत जनार्दन स्वामी महाराज यांच्याच विशेष अशा आज्ञेमुळे या ठिकाणी मी सेवेला उभा आहे. महाराजांच्या वतीनं हा निरोप, अर्थात गडाच्या वतीनं, महाराजांच्या वतीनं पोहोचवला आणि हा निरोप आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराष्ट्राच्या गायन परंपरेतील, भजन परंपरेतील एक अत्यंत आदरणीय नाव म्हणजे श्री हरिभक्तीपरायण महादेवजी महाराज घुंगरड महाराजांनीच मला आग्रहपूर्वक या तारखेविषयी सांगितलं. आज महाराजांच्या सोबतच इथे सटले गुरुजी असतील, खामकर महाराज असतील आणि सगळी आदरणीय दिग्गज अशा स्वरूपाचे मृदंगाचार्य, गायनाचार्य मंडळी उपस्थित आहे. अनेक आमचे आदरणीय गुरुबंधू, कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक, उपासक मंडळी आहे. पूज्य माऊली महाराजांसह सर्व संत मांदियाळी शास्त्रीजी महाराज यांच्यासह या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं या डोंगर पहाडीमध्ये पहाडी हिवरा हे गाव आता फक्त गाव राहिलेलं नाही, तर इथे पंढरी अवतरल्याचा अनुभव महाराजांच्या कृपा प्रसादामुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना येतोय.
मला वाटतं कालच्याला महाराजांनी सांगितलं की थोडासा पाऊस पाणी व्यत्यय आला, पण तरी सुद्धा सर्व मंडळी मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं या सेवेमध्ये आपण उभे आहात आणि आदरणीय पूजनीय महाराजांच्या स्वामींच्या आधिपत्याखाली हा उत्सव संपन्न होत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग आहे, या अभंगद्वारा आपल्याला या पूजनीय संतांचं आगमन कशासाठी आहे हा त्या अवताराचा हेतू इथे या अभंगातून स्पष्ट होतोय. माऊली ज्ञानोबारायांपासून ते आजपर्यंत जी जी महान संत मंडळी या भूतलावर अवतीर्ण झाली, त्यांच्या अवताराचं तसं काही बंधन त्यांना नव्हतं. जसं जीवाला जन्माचं बंधन आहे, कारण मागील कर्म शिल्लक आहे आणि कर्म शिल्लक असल्यामुळे केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. भगवंताला यावं लागतं. या जगतामध्ये काही बिघाड झाला तो सुधारणा करणं त्याची जबाबदारी आहे. एखाद्याचं स्वतःचं शेत आहे, पीक पेरणी झालेली आहे आणि त्या पेरलेल्या पिकाला पाणी द्यायचंय, खत द्यायचंय, मग आता शेत ज्याचं आहे जबाबदारी त्याची, दुसरा येऊन ते काम करू शकत नाही. तसं ब्रह्मांड जर परमेश्वरानं निर्माण केलं, जेने हे विश्व निर्मिले, मग तोही अवताराला येतो, एका अर्थानं त्याची जबाबदारीच आहे, आलंच पाहिजे. ऐसा ऐसा या काजा लागी अवतरे मी युगे युगे, हे ओळखे तो जगी विवेकिया. कोणकोणत्या काजा लागी? परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. वेगवेगळ्या युगायुगांमध्ये भगवान अवतरित होतो, त्याची जबाबदारी. जीव जन्म घेतो, वासना आणि कर्म शिल्लक आहे म्हणून संतांना तसं या मृत्यूलोकामध्ये येण्याचं काही कारण उरलेलं नाही. कारण ज्यांचं कर्तव्यही संपलं आणि ज्यांची इच्छाही आता तृप्त झाली, म्हणजे प्राप्तव्यही संपलं. म्हणून ज्ञानिया पुरुखा कर्तव्य करू किंवा मग ज्ञानियाचे ठाई, काहीची करणे नाही. ऐसा भक्तू एकुपाही ज्ञानिया जो, चौथी याचे ठाई. चार भक्त सांगितले, आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, चौथी याचे ठाई. हा जो चौथा ज्ञानी भक्त आहे त्याला काहीही करायचं शिल्लक राहिलं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम झालो पाही रिकामा. वडीलधारी संत मंडळी जे सांगत आली, काम शब्दाची द्विरुक्ती तुकोबारायांनी का केली असावी? कारण एकच शब्द किंवा समानार्थी वाटणारे शब्द पुन्हा पुन्हा वाक्यामध्ये येणं हा वाङ्मयीन दृष्ट्या द्विरुक्ती नावाचा दोष आहे, पुनरुक्ती नावाचा दोष आहे. तुकोबाराय जाणीवपूर्वक इथे म्हणतायत, काम नाही झालो पायी रिकामा. काम शब्द हा जर मराठी
अर्थानं आपण घेतला तर त्याचा अर्थ कर्तव्य असा होतो. आणि काम शब्द संस्कृत भाषेच्या आधारानं घेतला तर त्याचा अर्थ प्राप्तव्य, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना या अर्थानं काम शब्द संस्कृतमध्ये येतो. मराठीमध्ये कर्तव्य, कामधाम, ड्युटी, नोकरी या अर्थानं काम शब्द आहे. आणि म्हणून एका अर्थानं काम संपलं म्हणजे कर्तव्यही संपलं, आणि काम संपलं इच्छा, आकांक्षा, वासना, प्राप्तव्यही संपलं. आणि म्हणून महात्म्यांना भगवद रूपता प्राप्त झालेली आहे. 4 मुक्ती सांगितल्या: सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. भगवान परमात्म्यामध्ये ते एकरूप झालेत. आता त्यांना या भूलोकामध्ये येण्याचं कारण उरलं नाही, कारण तेने मुक्तीचारी. मुक्ती ते साधतील यात नवल नाही. मुक्ती त्यांच्याकडे येऊन वास्तव्याला सेवेला म्हणून राहते. मोक्षा महाघरी कामारी हे दासी, होय सांगो ऐसी तुका म्हणे. आणि म्हणून असे हे महात्मे या भूतलावर येण्याचं कारण काय सांगून जाईल आपल्याला. या जगामध्ये ज्ञानी अनेक झाले, तपस्वी अनेक झाले, जपी अनेक झाले, पण ज्ञानोबा तुकोबाराय, नाथ महाराज नामदेवराय आणि सर्व जी संत मांदियाळी महाराष्ट्राला लाभलेली आहे, यांच्याकडे नुसतं ज्ञान नाही, नुसतं तप नाही, नुसती उपासना नाही, तर एक गोष्ट इतर ऋषी मुनी महात्म्यांपेक्षा अधिक आहे, आणि ती गोष्ट म्हणजे करुणा. करुणा. अनेक लोक आहेत या जगामध्ये. असे विद्वान लोक झाले, त्या विद्वानांच्या मांदियाळीमध्ये कित्येक लोक होऊन गेले. रजनीश ओशो हे नाव ग्रामीण भागामध्ये कमी, पण जी सुज्ञ मंडळी आहे त्यांनी बहुधा ऐकलेलं. साधारण 1975, 80, 85च्या या सगळ्या 15-20 वर्षामध्ये हे नाव जगभर गाजलं. प्रचंड बुद्धिमान, म्हणजे त्या माणसाच्या बुद्धीचा थांग पत्ता आजही लागत नाही. त्यांची प्रवचनं आपण ऐकाल. प्रचंड बुद्धिमान, जगामध्ये प्रभाव पडला. आता त्यांची मतं सगळ्यांना मान्य नव्हती, ती विवादास्पद होती, वादविवाद होतच राहिले. महाराष्ट्रामध्ये त्या काळी दुष्काळ पडला होता, आणि मुंबईमध्ये सुरू केलेला त्यांचा संप्रदाय जागा कमी पडू लागली म्हणून ते पुण्यात आले. आणि पुण्यामध्ये आश्रम त्यांनी सुरू केला. लोक येऊ लागले, हजारो लोक येऊ लागले. त्यांच्या पद्धतीनं ते त्यांना उपासना सांगत होते. महाराष्ट्रामध्ये त्या काळी दुष्काळ पडला. त्या काळी रोल्स रॉयल्स नावाच्या गाड्यांचा ताफा त्यांच्याकडे होता. एक गाडी नव्हे, अनेक गाड्यांचा ताफा. कुणातरी सजग, संवेदनशील अशा पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला, इतक्या गाड्या तुमच्याकडे आहे, सध्या महाराष्ट्र तहान भुके वाचून तळमळतोय, एवढं ऐश्वर आपलं आहे, तर आपल्या भक्तांकरवी म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या पुढाकारानं या दुष्काळामध्ये काही मदत, सर्व नाही पण काही मदत आपण जर दिली, आपल्यापासून सुरुवात झाली, तर बरेच धनाढ्य लोक पुढे येतील आणि या दुष्काळामध्ये गोरगरिबांना काही मदत होईल. त्यांनी सांगितलं, मी लहान होतो तेव्हाही लोक गरीबच होते, मी तरुण झालो तेव्हाही लोक गरीबच होते, मी इतका मोठा विद्वान झालो, जग फिरून आलो प्रवचन करून, लोक गरीबच आहे, लोक गरीबच असतात म्हणे, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. विठाला मुद्दा इतकाच आहे, ज्ञान असणं म्हणजे जगाचं कल्याण तेवढ्यानं होत नाही. एखादा गुण असतो, एखाद्याकडे ज्ञान असतं, एखाद्याकडे कला असते, एखाद्याकडे कौशल्य असतं, एवढ्यानं सेवा घडत नाही, एवढ्यानं उद्धारही होत नाही, आणि एवढ्यानं जगाचंही कल्याण होत नाही. अहो, स्वतःच कल्याण होत नाही, जगाचं कल्याण कुठून होणार? नुसत्या धनानं कोणाचं कल्याण झालं सांगा? ज्यानं धनाच्या माध्यमातून सेवा केली त्याचं कल्याण. धन तर पुष्कळ लोकांकडे होतं, पण त्या धनाचा उपयोग सेवेसाठी जे करू शकले, धन्यवाद त्यांना. मंडल राजाचं उदाहरण, धर्मराजाचं उदाहरण, शिबिराजाचं उदाहरण, अनेकांची उदाहरणं आहे की ज्यांनी आपल्या धनाचा उपयोग सेवेसाठी, आणि आजही
जनता जनार्दनांमध्ये विशेष करून आपल्या 18 पगड जातीतला जो शेतकरी कष्टकरी वर्ग आहे, ह्याच्यासारखा दानशूर या जगात दुसरा कोणी नाही. बाकीची मोठी माणसं मोठी असतील, पण त्यांची मनं मोठी असतीलच याची खात्री देता येत नाही. विठाला विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं खेड्यापाड्यामध्ये असणारा आपला हा जो वारकरी शेतकरी कष्टकरी वर्ग आहे, सर्व जाती धर्मातला, त्याचं जेवढं मन मोठं आहे तेवढं मन मोठं पाहायला मिळत नाही. आणि म्हणून धन असून उपयोग नाही, त्याद्वारा सेवा झाली पाहिजे. पद असून उपयोग नाही, त्याद्वारा सेवा झाली पाहिजे. ज्ञान असून उपयोग नाही. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरु जोग महाराजांच्या पूजनीय शिष्यांपैकी एक होऊन गेलेले गुरुनाम गुरु सोनोपंत मामा दांडेकर. मामांनी माऊलींविषयी एक चिंतन केलेलं आहे. ते म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेण्याच्या अगोदर जगामध्ये ज्ञान होतं, पण ते अहंकाराने लिप्त होतं. माऊलींनी अवतार घेण्याच्या अगोदर कर्म होतं, पण ते अत्यंत किचकट स्वरूपाचं होतं. माऊलींनी अवतार घेण्याच्या अगोदर भक्ती होती, पण ती भोळेपणात अडकलेली होती. माऊलींनी अवतार घेऊन काय केलं तर पूज्य मामासाहेब म्हणायचे, आता ते जसे वारकरी संप्रदायाचे अभ्यासक होते तसे ते प्राचार्य होते, आधुनिक जगाचंही चिंतन त्यांच्याकडे होतं. आणि म्हणून प्राचार्य सोनोपंत मामा तथा मामासाहेब म्हणायचे, माऊलींनी अवतार घेतल्यानंतर त्यांनी ज्ञानाला अहंकारापासून मुक्त केलं, कर्माच्या कटकटीतून जगाला बाजूला केलं, आणि भक्तीतला भोळेपणा दूर करून भक्तीलाही विचाराची ज्ञानाची जोड देण्याचं काम केलं. आणि म्हणून या जगामध्ये ज्ञान असून नुसता उद्धार होत नाही, त्या ज्ञानाबरोबर करुणा असावी लागते, धनाबरोबर करुणा असावी लागते. शक्ती आहे, पण त्या शक्तीला सुद्धा करुणेची, कृपेची, जगत उद्धाराच्या तळमळीची जोड असावी लागते. आणि म्हणून संतांच्या बाबतीत बोलताना जगद्गुरु तुकोबारायांना फक्त आईच डोळ्यापुढे उभी राहते. ते म्हणाले, दुसरी उपमाच संतांना देता येत नाही. दुसरी कुठली उपमा दिली तरी ती फारच तोकडी आणि अपूर्ण ठरते. जुन्या वारकऱ्यांची चाल आहे. आपली सर्वांची परवानगी असेल तर म्हणतो, गायक वादक सगळ्यांची. लेकुराचे हित वाहे माऊलीचे हित वाहे, माऊलीचे हित वाहे, माऊलीचे ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती करे लाभावी नव्हती, तरी लाभावी नव्हती वडिलांच्या काही या स्मरण खुणा आहेत, हा ठेवा आहे. आणि तोही मोठा गोड आहे, कारण अभंग त्यातला अर्थ आणि त्याला अनुरूप अशा पद्धतीच्या काही चाली. मग ते हा बीड जिल्हा ज्यांच्यामुळे पावन झालाय ते पूजनीय बंकट स्वामी महाराज असतील, किंवा त्या काळचे
सगळे थोर दिग्गज संत आणि वारकरी असतील यांनी अशा या चाली वेगवेगळे फळ त्या फळ परंपरेतून जतन केलेल्या चाली आणि म्हणून संतांना आईशिवाय दुसरी उपमा देता येत नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. या जगामध्ये प्रेम जगात अनेक एकमेकावर करतात. मित्रांचं प्रेम असतं, पाहुण्यांचंही असतं, शेजाऱ्यांचंही असतं. परंतु जगातलं बहुतांशी प्रेम हे स्वार्थमूलक असतं. ते देवाणघेवाणीवर आधारित असतं. जरा सोपं सांगू का लक्षात येईल असं? जेवढ्याचं कन्यादान तेवढ्याची साडी, याला म्हणतात जगातलं प्रेम. जसं आपल्याला मुला मुलींसाठी त्यांनी आहेर आणलाय तेवढ्याच त्यांना परत ती साडी. आणि म्हणून काही लोक तर लिहून ठेवतात किती रुपयाचं आणलं होतं अमक्या पाहुण्याने, त्यांच्या लग्नात सुद्धा तितक्याच. अरे पण नंतर महागाई वाढते ना, रुपये काय लिहून ठेवता. विठाला विठाला मला असं वाटतं जिथे हिशेब डोक्यात असतो तिथे प्रेम असू शकत नाही. आणि जिथे प्रेम, जिव्हाळा, सेवाभाव, आपुलकी असते तिथे हिशेबाचं काही कारणच नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं एक निर्व्याज प्रेम, निस्पृह प्रेम, लाभाशिवाय प्रेम एक आई करते, बाप करतो. तसंच हे संत मायबाप सुद्धा या जगतावरती फक्त आई बापांचं प्रेम आपल्या अपत्यावर असतं. ते मर्यादित आहे. प्रेम आहे पण मर्यादित आहे. आणि संतांचं प्रेम मात्र अवघ्या जनता जनार्दनावर असतं. या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले, या सर्व पूज्य संतांनी अवतार घेताना कुठेतरी एका तालुक्यात, एका जिल्ह्यात घेतला, एका कुळात घेतला. पण त्या तालुक्यापुरते, त्या जिल्ह्यापुरते, त्या कुळापुरते संत राहिले कुठे? उलट संतत्वाला प्राप्त होण्यासाठी या सगळ्या बेडीतून त्यांना बाहेर यावं लागतं. याती कुळ माझे गेले हरपुणी, गवळण म्हणते ना, श्रीरंगा वाचोनी. याता याती धर्म नाही विष्णुदा, याता धर्म नाही विष्णुदा, याता याती धर्म नाही विष्णुदा, याता याती धर्म नाही विष्णुदा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्र, निर्णय तो ऐसा वेदशास्त्र, निर्णय तो ऐसा वेदशास्त्र. संतांना जन्म घेताना कुठल्या तरी कुळात घ्यावाच लागेल. कोणातरी भाग्यवान मायबापाच्या पोटी ते अवतरित होतात ज्यांचं पुण्य आहे. पण संत हे अवघ्या जगासाठी कार्य करतात, सर्व जीवमात्रासाठी. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या समारोपाला, उपसंहाराला पसायदानाची मागणी केली. अमृतवाहिनी प्रवरामाईच्या तीरावर नेवासे पुण्य पावन क्षेत्र, पुरातन असलेलं नदी तीरावरचं, प्रवरेच्या तीरावरचं करवीरेश्वर महादेवाचं मंदिर, भव्य मंदिर, अनेक खांबांचं. एका खांबाला टेकून माऊली बसलेले आहे, तो पैस खांब. आणि पुढे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत, सोपान काका आहे, मुक्ताई आहे. ज्या सच्चिदानंद बाबांना सोबत घेऊन आले तेही आहेत. अनेक भाग्यवान त्यावेळेचे काही श्रोते आहेत, भाविक आहेत. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोडा तुडले. मोठ्यांची रिकामपणात निघालेली चर्चा सुद्धा किती कामाची असते. माऊलींच्या रिकामपणात निघालेली चर्चा ही जगाला कल्पच्या कल्प कामी पडेल अशी आहे. आणि आपण कामाच्या वेळेला केलेली चर्चा सुद्धा बिनकामाची असते. थोडंफार समजलंय ना? असू द्या. विठाला विठाला समजतंय तुम्हाला, मला खात्री आहे. पण तुम्ही जरा कंजूस आहात रिस्पॉन्स द्यायला. कंजूस होऊ नका, मन मोकळं करा. विठाला विठाला हा काही कीर्तनकार एकटा करत नसतो. आता तुमचा काहीच दोष नाही आहे. कीर्तनकारांनीच घोळ घालून ठेवलाय. आणि त्याच्यामुळे पहिल्या मिनिटापासून अशी आस लागलेली असते त्यांना, कधी नवरा बायकोच्या गोष्टी सांगतील,
कधी हसवतील, कधी पानसट विषय कीर्तनात काढतील, कधी हसवतील. आता ते बऱ्याच जणांचा भ्रमनिराश झाला असेल, हा काय बुवा आणला महाराजांनी. आता इथे सगळेच बुवा चांगले आणलेले आहेत, जे संप्रदाय सेवेतले म्हणजे संप्रदाय सेवेतले आहेत. तुमच्या दृष्टीनं ते फार सामान्य आहेत, तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या नव्हे हो. म्हणजे काही जे आपल्याकडे असतात ना असे, तर त्यांना असं वाटतं की हा बुवा धड उड्या मारी ना, हा बुवा धड काही हसायला लावी ना, हा बुवा काही नवरा बायकोच्या काही अशा ठिवल्या बावल्या गोष्टी सांगे ना, हा म्हणतोय की संत कशासाठी आले, माऊली काय म्हणतात आणि तुकोबा काय. त्याच्यामुळे एवढे गंभीर होऊ नका बाबा. आता आली वेळ, सहन करा. विठाला नाईलाज आहे. पूज्य महंत जनार्दन स्वामींसारखे असतील, जे थोर संत, त्यांना जो सहवास घडलाय, आमच्या सारख्यांना सुद्धा जो थोडा मोठा सहवास घडला, तो पूज्य संतांचा आहे. आणि त्याच्यामुळे आज आमचे गुरुजी आमच्या या भूतलावर नाहीये, पण आजही आम्हाला त्यांची भीती वाटते की आमचं एखादं वाक्य, एखादा शब्द जर चुकीचा गेला तर काय म्हणतील. स्वामींना किंवा आम्हा सगळ्यांना आजही तो धाक आहे आमच्या पाठीशी. आणि मला असं वाटतं की तो विचार मनामध्ये ठेवून आपल्याला भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना मला विचारायचंय. मला खात्री आहे आपल्यासारखी आदरणीय मंडळी माझ्या पुढे सगळे बसलेले आहेत, पुरुष मंडळी आहे, वडीलधारी आहे, तरुण मंडळी आहे, माता भगिनी आहे, भजनी मंडळीत मोठ्या संख्येनं आदरणीय माझे गुरुबंधू, कित्येक अभ्यासक, उपासक, कीर्तनकार मंडळी इथे आहेत, गुणीजन आहेत. ही सगळी थोरांची सभा आहे. मला आपल्याला विचारायचं आहे, कुठलाही इस्लाम धर्मातला मौलवी हा नवरा बायकोच्या पांचट गोष्टी त्याच्या प्रवचनात सांगतो का? प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या. मला एक मौलवी असा भारत देशातून, जगभरातून असा आणून द्या की जो टिवल्या बावल्या करतो धर्मप्रचाराच्या नावाखाली. एकही नाही. तो पोटतिडकीनं त्याच्या कुराणमधलं तत्वज्ञान आणि त्याच्या धर्माचं तत्वज्ञान ते जास्तीत जास्त गळी कसं उतरेल, त्यांच्या हृदयावर कसं बिंबेल, त्यांच्यात परिवर्तन कसं होईल, ते ठाम कसे होतील, अशा रीतीनं तो बोलत असतो. एकही असा फादर नाहीये की जो त्याच्या तत्वज्ञान सोडून ऑदर काही बोलेल. एकही असा फादर नाहीये जो ऑदर बोलतो. ऑदर इंग्रजी शब्द आहे, OTHER. वेगळं काही बोलतो का? नाही ना बोलत. आणि मग आमच्याच लोकांना हे ज्ञानेश्वरी सोडून गाथा, रामायण, भागवत इतकं सगळं महान वाङ्मय असताना, एवढ्या सगळ्या कथा गोष्टी असताना हे ऑदर का बोलतात? हे ऑदर तर नाही. विठाला माझी एक वारकरी म्हणून नम्र विनंती आहे. मी काही कोणाला सडकावून बोलण्या इतका मी मोठा नाही आहे, कोणाला समजावून सांगण्या इतकाही नाही. मी तर एक लहानच वारकरी आहे तुमच्यातला सगळ्या. पण माझी नम्र विनंती आहे की बंधू भगिनींनो, कीर्तनकारांनो, आपला हा धर्म, आपली संस्कृती आपल्यामुळे, आपल्या वाह्यात चाळ्यांमुळे ती बदनाम होईल असं काही करू नका, असं बोलू नका. आपल्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, रामायण महाभारतासारखे ग्रंथ आपल्या समोर आहे. तोडकं मोडकं सांगा, साधं सांगा, परंतु त्यातलं सांगा. काहीतरी वाह्यात गोष्टी सांगून लोकांनाही पुण्य पदरात पडणार नाही आणि आपल्याही वाणीला पुण्य होणार नाही, अशा गोष्टी का बोलता? विठाला खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. संत हे मातृहृदयाचे आहेत. मातेचं प्रेम कुटुंबापुरतं आहे, संतांचं जगापुरतं आहे. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, रिकामे तोंड करू गेले बडबड. संतांची भाषा सहज बोलणे हित उपदेश, हाची नाही बरं, हाची नाही. सहज बोलणे हित उपदेश,
करोनी सायास शिकविती. हिताचा उपदेश देतात, हितोपदेश म्हणतो आपण त्याला. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी अर्थात गीतेवरती काही प्राकृत भाष्य करावं अशा पद्धतीची भावना व्यक्त केली. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी त्यासाठी अनुमती अनुज्ञा दिली, आशीर्वाद दिला. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात की मी तसं एवढा मोठा ग्रंथ माझ्या द्वारा व्हावा इतकं सामर्थ्य माझं नाही की टिटीभू चांचूवरी मापसुये सागरी मी नेन तू त्यापरी प्रवर्ते येथ. संतांचे आशीर्वाद आहे आणि त्यातून मी हे करू शकेन हा विश्वास. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली मायबापू. नेवासे क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबाराय, संत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई या दिव्य अशा चारही महान संतांचा भावंडांचा मुक्काम 2 ते 2.5 वर्ष नेवासे या क्षेत्रात होता. आणि ज्ञानेश्वरी पूर्णत्वाला गेल्यानंतर मागणं मागितलं, प्रार्थना केली पसायदानाच्या रूपानं. माऊली ज्ञानोबारांनी आयुष्यात कधी आपल्या थोरल्या बंधूंना, गुरूंना कधी काही मागितलं नाही. जगासमोर सुद्धा त्यांनी कधी आपली व्यथा प्रगट केली नाही. मला ही अडचण आहे आणि मला अमुक आणून द्या असं कधी म्हणालेच नाही. पण ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीनेले येथ माझे जीवरले पायी कपन. आणि मग पसायदान सुरू होतं. 9 ओव्यांचं पसायदान आहे. पहिली ओवी श्री गुरूंचं परमात्म्याचं केलेलं वर्णन आहे. आणि मी हे पसायदान मागतोय अशी केलेली प्रार्थना आहे. 9 ओव्यापैकी पहिली ओवी श्री गुरूंचंच म्हणा केलेलं वर्णन. आता विश्वात्मके देवे हे देवासाठी नाही आहे, श्री गुरूंनाच देवरूपात पाहताय. निवृत्तीनाथ महाराजांपुढे माऊली उभे आहे आणि त्यांना म्हणतायत आता विश्वात्मके देवे. आपण विश्वात्मक हे काय, आपण फक्त सामान्य एक पुरुष नाही आहे, एक सामान्य मनुष्य नाही आहे, साक्षात परब्रह्म आहेत आपण सद्गुरू म्हणजे. आणि येणे वागयज्ञे तोषावे. या ज्ञानेश्वरीने या वाघ यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हा. तोषोनी मज द्यावे पसायदान. गुरूंना केलेली मागणी. 9 ओव्यापैकी पहिली ओवी सद्गुरूंचं स्तवन, शेवटची ओवी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा आशीर्वाद. 9 पैकी 2 गेल्या आणि मधल्या 7 ओव्यांमध्ये जगत कल्याणासाठी केलेली मागितलेली मागणी आणि केलेली प्रार्थना. इतके थोर पसायदान आहे. हे पसायदान मागे एक 10-12 वर्षापूर्वी तुकोबारायचा जन्म चतुशताब्दी सोहळा चालू होता संबंध महाराष्ट्रात. जन्म चतुशताब्दी मोठा सोहळा. आणि त्यावेळेला काही पुण्यातील मंडळींनी शनिवार वाड्यावरती कीर्तना सप्ताहाची परवानगी काढली. आता ते ऐतिहासिक स्थळ आहे, तिथे परवानगी मिळत नाही. पण तिथल्या स्थानिक काही भाविकांनी, वारकऱ्यांनी खटपट करून पुढाकार घेऊन आणि तिथे एक भव्य सोहळा आयोजित केला होता त्यावेळेला. तर त्यात सहभागी होण्याचा, सेवेचा योगही आला. आणि कीर्तन सेवा झाल्यानंतर एक सद्ग्रस्त बोलायला उभे राहिले, राजकीय परंतु ते अत्यंत धार्मिक स्वभावाचे. आणि त्यांनी बोलताना सांगितलं की आपलं महाराष्ट्राचं, माऊलींचं, ज्ञानेश्वरीतलं हे पसायदान इतकं श्रेष्ठ आहे की युनोच्या ऑफिसमध्ये, संयुक्त राष्ट्र संघाच्या ऑफिसमध्ये विश्व प्रार्थना म्हणून इंग्रजी भाषांतर करून ते तिथं लावलं गेलंय. हे आपल्या महाराष्ट्रीयन संतांची थोरवी. किती थोरपण आहे. आपल्या या मराठी भाषेचा गौरव, वारकरी परंपरेचा गौरव, ज्ञानेश्वरीचा गाथेचा म्हणजे महाराष्ट्राच्या या भूमीचा गौरव. जगात सर्वात चांगली प्रार्थना सर्व जीवमात्रासाठी कोणती आहे ते शोधत होते युनोवाले, संयुक्त राष्ट्र संघ. आणि त्यांना अनेक ठिकाणी केलेल्या प्रार्थनेपैकी पसायदान रूपी जी मराठी भाषेतली प्रार्थना ही खरी विश्व प्रार्थना आहे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून सांगू आपल्याला, आई वडील प्रेम करतात, करुणा देतात, पण ती मर्यादित आहे. संतांचं प्रेम, करुणा किती आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित विठाला विठाला अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार
जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुरिया. माझाची संसार सुखाचा करीन असा नाही अभंग, अवघाची संसार. या अवघ्या शब्दानं माऊलींची भावना किती व्यापक दिसते. जगाला गवसणी घातली या शब्दानं. आणि म्हणून माईबाप हो, संत महात्म्यांकडे जगाकडेही प्रभाव असतो, पण चांगला स्वभाव असेलच असं नाही. संतांचाही प्रभाव असतो, पण त्याला जगत कल्याणाच्या सुस्वभावाची जोड असते, करुणेची जोड असते, कृपेची जोड असते. आणि म्हणूनच संत हे या जगाला सर्वात जवळचे वाटतात. देवापेक्षाही संत हे या जनता जनार्दनाला महत्वाचे वाटतात. कारण तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. सद्विचार तेच देतील, सन्मार्ग तेच दाखवतील. आपण जर या भक्ती मार्गामध्ये थकलो भागलो तर भागलिया मज वाहतील कडी हे तेच करतील. प्रसंगी दोन शब्द रागावून सांगतीलही आणि आम्हाला पुन्हा सन्मार्गाकडे. तुका म्हणे लासू फासू देऊ डाव, सुखाचा उपाव पुढे आहे. एखादा काही बेंड झालं शरीराला, ते ठसठस करतं. पूर्वीच्या काळी दवाखाने नसायचे, काही जुन्या पद्धती होत्या, आयुर्वेदिक उपचार होते, झाडपाला होता, काही त्याला लावायला मुळे जाळीची औषधं होती. आणि ते एकदा पिकलं की मग त्याला फोडायचे. आता ते फोडताना त्रास व्हायचा, पण तो एकदाच त्रास आहे. नंतर मात्र त्या माणसाला निवांत झोप त्या दिवशी आल्याशिवाय राहत नसायचं. तसं थोडं वडीलधारे माणसं बोलतात, कधी संतही दोन शब्द समजावून सांगतात, कधी आपले मार्गदर्शक जे असतात त्या त्या क्षेत्रातले, जसं शाळेत मुलं शिकायला जातात म्हणजे त्यांचे मार्गदर्शक कोण, त्या शाळेतले गुरुजी आहे, तिथे शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षिका शिक्षक. मग दोन शब्द आपल्याला ही वडीलधारी माणसं बोलली म्हणजे आपलं त्याच्यात अनहित नाहीये. तेची माझे हित करीती, त्याच्यात हितच आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांना मुळात या भूतलावर जन्माला येण्याचं कारण नव्हतं. सुरुवातीला बोलून गेलो, त्यांना कर्तव्यही नाही प्राप्तव्यही नाही. ज्यांचे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोक. जे देव स्वरूप झाले, देव पदाला जाऊन पोहोचले, मोक्ष स्वरूप झाले. पण अशा संतांना तिथे वैकुंठात बसूनही कर्मेना तळमळ अंतःकरणामध्ये कळकळ वाटू लागली. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या जगामध्ये बघा तुम्ही, अनेक क्षेत्रात अशी माणसं आहे ज्यांच्या मनामध्ये सामान्याची तळमळ. मी योगी अरविंदांविषयी वाचत होतो. या भारताच्या संन्यस्त परंपरेमध्ये जी काही थोर मंडळी झाली, स्वामी विवेकानंदांप्रमाणेच कलकत्ता शहरानं दिलेले दुसरे एक योगी, आणि ते म्हणजे योगी अरविंद. कलकत्ता शहरानं बंगाल आणि महाराष्ट्रानं खूप महात्म्य दिले बरं. ते ईश्वर भक्तीसाठीही दिले आणि राष्ट्रभक्तीसाठीही दिले. बंगाल आणि महाराष्ट्र हे दोन भूमी, ह्या वेगळ्या भूमी आहे भारतात. आणि म्हणून रवींद्रनाथ टागोर कलकत्त्यातले बंगालचे, स्वामी विवेकानंद कलकत्त्यातले बंगालचे, योगी अरविंद कलकत्त्यातले. त्यांचे वडील हे फार मोठे डॉक्टर होते. आणि आपला मुलगा हा इंग्रजांप्रमाणे इंग्रजी तत्वज्ञानात मोठा व्हावा, हे भारतीय तत्वज्ञान म्हणजे देव धर्म हे नकोच त्याला, ही वडिलांची धारणा होती. आणि त्याच्यामुळे दार्जिलिंग नावाचं शहर जवळ, तिथे इंग्रजी शाळेत त्याला घातलं योगी अरविंदांना. हे शिक्षण नको. मी जरा सांगतो आपल्याला थोडं बारकाईने. वयाच्या 7व्या वर्षी मँचेस्टरला म्हणजे युरोपामध्ये त्यांना शिकायला पाठवलं. कितव्या वर्षी? फक्त अवघ्या वयाच्या 7व्या वर्षी. मला सांगा, आज इतक्या प्रगत युगात सुद्धा 7 वर्षाचं बाळ कोणी अमेरिका इंग्लंड युरोपला पाठविल काय? काय बाप असेल, पछाडलेला होता तो बाप. हे नकोच, माझ्या पोरावर या भारतीय संस्कृतीची सावलीच पडायला नको असा तो. कारण त्या काळचा मी गोष्ट आपल्याला ही सांगतोय ती 1893 ची सांगतोय. किती? आता 1893 1993 होऊन गेलं आणि 93 नंतर पुढे 25 वर्ष झाले. 26 वर्ष म्हणावं लागतील. आता हे 2024 आहे म्हणजे 124 वर्षापूर्वीची गोष्ट मी आपल्याला सांगतोय. 1893 आहे.
1893ला 7 वर्षाचं आपलं हे बाळ पाठवलं. 14 वर्ष त्या ठिकाणी युरोपामध्ये राहिले. 14 वर्ष सलग. आणि तिथे त्यांनी भरपूर अध्ययन केलं. पण हे काही माणसांचं पूर्वपुण्यच असतं आणि ते पूर्वपुण्य त्यांना ओढून आणतं. तिथेही त्यांनी फक्त डॉक्टर, त्यांना ICS व्हायचं होतं. आज आपण IAS म्हणतो ना, कलेक्टर, तर त्यावेळेला ICS व्हावं लागायचं इंग्लंडमध्ये जाऊन. ICS होऊन आपल्या मुलानं कलेक्टर व्हावं ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती, योगी अरविंदांच्या. पण त्यांनी विचार केला की कलेक्टर व्हायचे म्हणजे इंग्रजांची चाकरी करायची, ऑफिसर असलो म्हणून काय झालं. आणि ते वाचत होते. त्यांनी अनेक देशांचे मुक्ती संग्राम वाचून काढले होते. मग फ्रान्सचा स्वातंत्र्य लढा असेल, अन्य स्वातंत्र्य लढे असतील, हे त्यांना सगळं शिक्षण घेताना वाचायला मिळालं. इतिहासात आजही जे शिकतात त्यांना वाचायला मिळतं. आणि मग आपला देश सुद्धा स्वतंत्र झाला पाहिजे. किती दिवस गुलामगिरीत राहायचं. आणि वडिलाला वाटतंय आपण कलेक्टर व्हावं. खरं तर त्यांनी कलेक्टरची परीक्षा दिली आणि 1 नंबरनं पास झाले. परंतु सर्टिफिकेट आणण्यासाठी गेल्यावर दुसरी एक शेवटची परीक्षा द्यावी लागायची, आणि ती म्हणजे घोडेस्वारीची. कारण त्या काळी घोड्यावर बसणं अधिकाऱ्याला आलं पाहिजे, तरच तो काम करू शकतो. घोडा हाच त्यावेळेला दळणवळणाचं साधन, आणि म्हणून ते एक सर्टिफिकेट लागायचं. योगी अरविंदांनी जाणीवपूर्वक घोडेस्वारीची परीक्षाही दिली नाही. आणि ICS पास झालेले असताना त्याचं प्रमाणपत्र सुद्धा आणायला गेले नाही. त्याग केला. का? फक्त इंग्रजांची नोकरी नको, मला जनसामान्यासाठी, भारतातल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं. मी का सांगतो? मायबाप हो, मोठी माणसं या समाजाच्या हितासाठी कधी कधी आपल्या जीवनातला मोठेपणा त्यांनी बाजूला ठेवला. तसं संत हे वैकुंठाला गेलेले होते, पण ते वैकुंठ लोक त्यांनी नाकारलं आणि सामान्यांमध्ये आले. जसं इकडे अरविंदांनी कलेक्टर पद नाकारलं. पुढे ते भारतात आल्यावर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, की ज्या सयाजीराव गायकवाडांमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताला मिळाले आणि संविधान मिळालं. संविधान आणि बाबासाहेब मिळाले ते सयाजीराव गायकवाड बडोदेकर महाराज, की ज्यांनी फेलोशिप देऊन, शिष्यवृत्ती देऊन, खर्च करून त्यांना विदेशामध्ये शिकायला पाठवलं. विठाला विठाला ते फार बुद्धिमान लोकांच्या शोधात असायचे बडोदेकर महाराज सयाजीराव. त्यांचं चरित्र एकदा वाचण्यासारखं आहे. आपल्या महाराष्ट्रातला माणूस, महाराष्ट्रातले किती ठिकाणी राजवटी त्या काळी होत्या. होळकरांची राजवट इंदोरला, हे महाराष्ट्रीयन, आपल्या महाराष्ट्राची मंडळी. शिंद्यांची राजवट ग्वाल्हेरला, हे महाराष्ट्रीयन. बडोद्याचं राजघराणं गायकवाड, महाराष्ट्राचे. किती ठिकाणी सांगता येते. नागपूरला असलेली भोसल्यांची राजवट, तंजावरला असलेली भोसल्यांची राजवट, किती ठिकाणी सांगता येते. विठाला 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 विठाला. मला एवढंच सांगायचंय. मला योगी अरविंदांचं संपूर्ण चरित्र आपल्या पुढे मांडायचं नाही. तर त्यांनी सामान्य जनतेच्या सेवेसाठी भारतात येऊन क्रांतिकारकांच्या सोबत काम करायचंय. हा देश स्वतंत्र करायचा आहे. पुढे पुढे त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. नंतर ते योग ध्यान मार्गाकडे वळले आणि एक महान योगी म्हणून जगापुढे नंतर ते आले. म्हणजे त्यांनी इतकं मोठं शिक्षण घेऊन नोकरी केली नाही. केली नोकरी सयाजीराव महाराजांकडे काही काळ केली. नंतर कलकत्त्यामध्ये जाऊन शिक्षक म्हणून नोकरी केली आणि काही ज्ञानदान केलं. आणि नंतर मात्र पूर्ण सेवा कार्याला वाहून घेतलं. मला वाटतं अनेक मोठी माणसं आहेत ज्यांनी जगाच्या कळकळीनं आपली स्वतःची ज्ञान, पात्रता, योग्यता बाजूला ठेवून काम केलं. मला वाटतं ज्या पूज्य निगमानंद महाराजांनी या सप्ताहाची सुरुवात केली, त्यांनी सुद्धा किती थोरपण, किती श्रेष्ठ महात्मे, पण या जगत कल्याणासाठी, की हा भक्तीचा प्रसाद गावोगावी पोहोचला पाहिजे, घरोघरी पोहोचला पाहिजे. हे जे फिरते नारळी सप्ताहांच्या ज्या परंपरा सुरू झाल्या, भगवान बाबांचा सप्ताह असेल, वामन भाऊ महाराजांचा असेल, बंकट स्वामींचा असेल, तो मत्स्येंद्रगडाचा निगमानंद महाराजांचा सप्ताह असेल, आपल्या गोरक्षनाथ टेकडीवर होणारे उत्सव असतील,
कुठेही पहा तुम्ही, महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात जे थोर साधू संत झाले, या सगळ्यांची तळमळ ही दिसून येते. जसं आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराजांच्या मनात तळमळ, की प्रत्येक जाती धर्मातला युवक हा कीर्तनकार झाला पाहिजे, वारकरी संप्रदायाचा अभ्यासक झाला पाहिजे. नुसती फडकरी मटकरी परंपरा हे काम ते त्यांच्या एकट्यावर सोडून चालणार नाही. तेही काम करतायत, पण त्यांना जोडून आपण सगळ्यांनी आणखी सेवा केली पाहिजे. आणि म्हणून जोग महाराजांनी सर्व जाती धर्मीय मुलांसाठी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये लहान थोर आबाल वृद्ध अनेकांना तिथे आध्यात्मिक शिक्षण आजही मिळतंय, आणि तेही मोफत. विठाला विठाला करुणा आहे, कृपा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, महात्मे या भूतलावर येण्याचं एकमेव कारण आहे, जीवाप्रमाणे त्यांचं कर्म शिल्लक नाही आणि देवाप्रमाणे जबाबदारी आहेच असंही नाही, पण जगाचा उद्धार व्हावा ही तळमळ अंतकरणात, त्यासाठी या भूलोकात आम्ही आलो. अभंगाचं पहिलं चरण. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, याची कारणाशी या शब्दासाठी एवढं सगळं बोलावं लागलं. जगदुद्धारासाठी अंतकरणात तळमळ होती म्हणून. पण येऊन कार्य कशा रीतीनं करायचंय? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्हाला जे ऋषीमुनींनी सांगून ठेवले अनेक श्रेष्ठ मार्ग, ते सत्य भावनेनं, साच म्हणतात, सत्य भावनेनं, स्वार्थ भावनेनं आम्ही उपदेश करणार नाही. आम्हाला काही जगाकडून प्राप्ती व्हावी आणि तेवढ्या पुरता उपदेश. महाराज म्हणतात स्वार्थ भावे नाही, साच भावे. आणि वर्ताया नुसतं सांगाया म्हणत नाही, आम्हाला ते वर्तन करून दाखवायचंय. म्हणून आज पूज्य महाराज टाळ घेऊन आपल्यामध्ये उभे, याचं नाव आहे वर्ताया, साच भावे. सोप्या गोष्टी नाही मायबापू. इतक्या मोठ्या देवस्थानाचे इतके मोठे अधिपती, एवढा लाखो जनता जनार्दनाचं प्रेम, एवढ्या मोठ्या सद्गुरूंचे कृपापात्र निगमानंद महाराजांचे, आणि त्यांनी माझ्यासारख्या सगळ्या वारकऱ्यांच्या लाईनमध्ये उभं राहावं आणि टाळ घेऊन सेवा द्यावी. मला वाटतं वारकरी संत समजायला जगाला खूप विचार करावा लागेल, तेव्हा वारकरी संत कळतील. बाकीचे संत कळायला सोपे आहे, बाहेरूनच कळतं की हे संत आहे. पण या संतांचं अंतःकरणाचा ठाव घ्यावा लागतो, तेव्हा यांचं मोठेपण कळतं. विठाला सहजतेनं समाजामध्ये आपण वेगळे आहोत
असं कधी ते दाखवतच नाही. मी आमुका आहे ऐसी सेची नाही, ही भावनाच त्यांच्या मनामध्ये. आणि म्हणून साच भावे वर्ताया. मला वाटतं माऊलींनी सुद्धा, योगी यांचे माऊली, ज्ञानी यांचे शिरोमणी, इतकं मोठं ज्यांचं महान श्रेष्ठत्व, त्यांना पायी चालत यायची गरज नव्हती आळंदी ते पंढरी. पण माऊलीने विचार केला, मी पुढे झालो तर सगळे येतील आणि हळूहळू ही वारीची एक परंपरा सुरू होईल. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. माऊली स्वतः पुढे झाले. संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, नरहरी महाराज, चोखा मेळा, परिसा भागवत, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, नामदेवराय, कोण नव्हतं तिथे सांगा. सर्व संत मांदियाळी एकत्र केली, मेळविली मांदी वैष्णवांची. आणि या सर्वांमध्ये भजन करत माऊली चाललेले आहेत. कोण आहेत माऊली? जे स्वतः ज्ञान स्वरूप आहे आणि मोक्ष स्वरूप आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आमचे गुरु महाराज परमश्रद्धेय ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, कैवल्याचा पुतळा म्हणजे काय? कैवल्य म्हणजे मोक्ष. आणि ज्ञानोबा आहे कैवल्याचा पुतळा, म्हणजे ते मोक्ष स्वरूप असलेले ज्ञानोबा आहे. मोक्ष हेच ज्यांचं स्वरूप आहे. त्यांना काय मोक्ष मिळवायचा? स्वरूपच त्यांचं मोक्ष आहे. मग ते उदाहरण सांगायचे आमचे गुरु महाराज. ते म्हणायचे, हे पहा मुलांनो, लाकडाचा पुतळा जर असला तर त्याच्यात आत बाहेर काय असतं? लाकूड. धातूचा पुतळा असला, सांगायचे ते विद्यार्थी म्हणून आम्हा सर्वांना, धातूचा पुतळा असेल तर आत बाहेर काय असायचं? धातू. तसं परमात्मा लावण्याचा पुतळा ते म्हणायचे, कारण आत बाहेर सौंदर्यानं तो व्यापलेला, खचून भरलेला. आणि माऊली कैवल्याचा पुतळा, अंतर्बाह्य मोक्ष स्वरूप असलेले ज्ञानोबाराय, दिव्य स्वरूप असलेले. आणि म्हणून ज्ञानोबाराय स्वतः मोक्ष स्वरूप आहे. ज्ञान, जगातलं सर्व ज्ञान ज्यांच्या चरणाजवळ एकत्र केलं तरी सुद्धा ज्यांच्या ज्ञान या तत्वाला कुठेही त्याची तुलना होऊ शकणार नाही. इतके महान ज्ञानी ज्ञानोबाराय. पण सर्वांमध्ये त्यांनी पताका घेतली, टाळ घेतला, भजन करत ते निघाले. साच भावे वर्ताया. आणि म्हणून परमार्था नुसता सांगून भागत नाही. घरामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी जर आपल्याला घरात आपल्या व्हाव्या असं वाटत असेल, तो नुसता उपदेश करून चालत नाही. आपण स्वतः त्या गोष्टी करायला सुरू करा, आपोआप घरातले इतर सदस्य सुद्धा त्याचं अनुकरण करू लागतात. विठाला आणि म्हणून तुकोबाराय म्हणले, यासाठी सर्व संत आलेत आणि आम्ही सुद्धा त्यासाठी आलोय. महाराज आणखी काय काम? म्हणाले, संतांनी मार्ग दाखवलेलेच आहे. तुकोबारायांचा एक एक शब्द मोलाचा आहे. या नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज नाही असं तुकोबारायांना वाटतंय. नवे पंथ काढण्याची गरज नाही. जो मूळचाच आपला चालत आलेला हा भागवत धर्म, ही परंपरा, फक्त या वाटेला झाडूलोट करून उजाळा देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही आलोय. अभंगाचं झाडू संताचे मार्ग,
आम्ही नवे मार्ग निर्माण करू असं महाराज म्हणत नाही. संतांनी दाखवलेले इतके श्रेष्ठ मार्ग आहे, नवे निर्माण करण्याची काय गरज. म्हणून झाडू संतांचे मार्ग, त्याला उजाळा द्यायचा आहे. असं आहे, आपल्या गावामध्ये शेतात जाताना काही जुन्या वाटा, जुने रस्ते, पण हळूहळू जर त्याचा वापर बंद होत गेला तर ते पडीक पडतात, काट्या उगवतात आणि मग तिथून कोणी नंतर जातच नाही. पण पुन्हा कधीतरी गरज पडते आणि सगळे लोक एकत्र येऊन विचारानं, नाही जमलं तर तहसीलदाराला बोलावून मग ती वाट काय करावी लागते, चालू करून घ्यावी लागते. तसं महाराज म्हणाले, ही भक्तिरूपी वाट, ही अध्यात्मरूपी जी वारकरी संप्रदायाच्या संतांनी दाखवलेली वाट, हिला उजाळा द्यायचा आहे. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, झाडू संतांचे मार्ग. जग आडरानानं जात आहे, त्याला हा सोपा मार्ग सांगायचा आहे. मोडोन या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. आणि या वाटेनं त्यांना पाठवायचंय. आणि म्हणून आडराणी भरले जग. मग आडरानानं त्यांनी जाऊ नये म्हणून संत वचन, संतांचे विचार समाजापर्यंत पोचवायचे. कारण विचार बदलले की माणसाचं जीवनही बदलतं. जीवनातल्या चुकीच्या वाटाही नष्ट होतात आणि चांगल्या वाटेनं तो चालू लागतो. चांगल्या वाटेनं चालण्यासाठी चांगले विचार आवश्यक आहे. आणि म्हणून उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो. संतांचं उच्चिष्ट म्हणजे काय? त्यांच्या मुखातून निघालेला जो उपदेश आहे, जी करुणेची, कल्याणाची वाणी आहे, ते शब्द समाजाच्या हिताचे. मायबाप हो, प्रत्येक महात्म्यांच्या मुखातून निघणारी वाक्य ही वेदतुल्य असतात. मी आपल्याला माऊली तुकोबारांच्या वाक्याविषयी काय सांगू. ज्ञानेश्वरी गाथा आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे, नाथरायांचं भागवत आहे. त्यातलं कोणतंही पान उचका आणि त्या पानावरची कुठली ओवी, कुठलाही अभंग घ्या, त्याच्यात अपार असा अर्थ आणि आपल्या हिताचा काही ना काही उपदेश सामावलेला आहे. कुठलंही पान. एक फार साधे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, त्यांचं नाव गाडगे बाबा. कसे बोलतात संत पहा. साधं बोलायचे, ते मुद्दाम साधं बोलायचे, कारण त्या काळात लोकही फार साधे भोळे असायचे आणि म्हणून लोकांना समजेल असं. मग ते म्हणायचे, पा बाबा हो, पापाला भ्यावा मग कोणाच्या बापाला भिवू नये. गोपाला गोपाला देवकी नंदन. काय वाक्य आहे बघा ना, काय वाक्य आहे. इथून पुढे लोक किती मोठे झाले तरी हे वाक्य लोकांच्या उपयोगाचं ठरेल. ते म्हणायचे, पापाला भ्यावा मग कोणाच्या बापाला भिवू नये. विठाला 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 विठाला. आणि म्हणून महात्म्यांचे जे शब्द आहे हेच उच्चिष्ट जगाला द्यायचंय, हा प्रसाद द्यायचा आहे. आणि म्हणून उच्चिष्टाचा भाग शेष उरला, आम्ही तो सेवन करू, सगळ्यांनाही देऊ. महाराज म्हणाले, एक गोष्ट या जगामध्ये अडचणीची झालेली आहे आणि ती म्हणजे ग्रंथ असूनही त्याचे अर्थ नीटपणे जगासमोर येत नाही. आणि काही वेळा अर्थ येतात ते विपरीतपणे येतात. आणि म्हणून हे अर्थ सुद्धा जगाला नीटपणे सांगायचे आहेत. अभंगाचं तिसरं चरण. अर्थ लोपली पुराणे पुराणे, अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे पुराणे, अर्थ लोपली पुराणे. हे नाच केला शब्द ज्ञाने, नाच केला शब्द ज्ञाने, नाच केला शब्द ज्ञाने, नाच केला शब्द ज्ञाने.
केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने ही बुडविली. आणि म्हणून ग्रंथांचे अर्थ सुद्धा मनासारखे जर जग लावीत चाललं तर त्या ग्रंथांचाही काही उपयोग होणार नाही. डॉक्टरनी दिलेली औषधं काही पथ्य पाणी आणि वेळ सांभाळून घेतले तरच ते आरोग्यासाठी हितकारक होतात. औषध तेच आहे, पण दिलेल्या वेळी घेतलं नाही आणि सांगितलेली पथ्य पाळली नाही तर ते औषध काही उपयोगाचं नाही, ते कुछ कामी आहे. तसं संतांचे ग्रंथ आमच्या घरात आहेत, ग्रंथ आमच्या मुखोद्गतही आहेत, पण त्याचे अर्थ नीटपणे आम्ही समजून घेतले नाही आणि समजलेल्या अर्थाचं आचरण जर आम्ही करत नाही तर त्या ग्रंथांचा असून उपयोग तरी काय होणार. आणि ही खंत तुकोबारायांना वाटते, ते व्यक्त करतायत अभंगातून. अर्थात जगामध्ये पुष्कळ सज्जन लोक आजही आहेत की जे संत विचाराला प्रामाणिक राहून सेवा करण्याचा प्रयत्न करतात. अर्थ लोपली पुराणे नास केला शब्द ज्ञाने. त्या शब्द पांडित्यालाच महत्व जास्त आलं. पुराण ग्रंथ, संत साहित्य, त्यातला नेमका मतितार्थ तो बाजूला पडत चालला असं महाराज म्हणतात. नास केला शब्द ज्ञाने आणि विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली. अंतःकरणातला एक स्वाभाविक विषय लोभ आणि त्या दिशेनंच वाहवत जाणारं अनेकांचं जीवन महाराज म्हणतात परमार्थ प्रसाद पदरी पडेल कसा. मग आपल्याला जर जगातला हा विषय लोभ कमी करायचा असेल, ग्रंथाचे अर्थ समाजापर्यंत नीट पोचवायचे असतील, समाजाला आडरानानं न नेता सन्मार्ग दाखवायचा असेल, समाजाला संत विचारांचा प्रसाद द्यायचा असेल, किंबहुना या जगामध्ये भक्तीचं आचरण करून जगाला दाखवायचं असेल तर महाराज म्हणतात त्याच्यासाठी या भूलोकात आलेल्या सर्व भाविकांना एकच साधन आहे, ते म्हणजे भक्ती करा. पण ती भक्ती घरातल्या घरात बसून करू नका, समूहानं एकत्र या आणि या सद्विचाराचा, या भक्तिरूपी संत विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी महाराज म्हणतात डांगोरा पिटा. पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा. काळासी दरारा कळी काळासी खरा, कळी काळासी दरारा
कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. महाराज म्हणाले जगातल्या वाईट गोष्टी कमी व्हाव्यात आणि जगातलं चांगलं वातावरण टिकून राहावं, किंबहुना ते वाढीस लागावं, अशा सद्भावना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असतात. पण त्याच्यासाठीचा उपाय म्हणजे भक्तीचा डांगोरा पिटावा लागतो. आणि हे जे सप्ताह आपल्या गावोगावी येतात ना, हा भक्तीचा आणि सद्विचाराचा डांगोरा पिटण्यासाठी या संतांनी केलेला अट्टहास आहे. आपल्याकडून करून घेतलेली ही सेवा आहे की याच्यातून अंतकरणात भक्ती रुजावी, व्यवहारात नीतिमत्ता निर्माण व्हावी, घरात संस्कृतीचं पालन व्हावं आणि एकूण सगळा जनता जनार्दन सुखी आनंदी समृद्ध व्हावा, उत्कर्षाकडे जावा. आणि या सगळ्याचं आपल्याला फलित जर कुठून मिळेल तर या अध्यात्म सेवेतून मिळतं. आणि म्हणून आज आपल्या या पहाडी हिवरा या गावी मत्स्येंद्रगडाचा निगमानंद स्वामींनी प्रारंभ केलेला आणि पूज्य महंत जनार्दन स्वामी महाराजांच्या आधिपत्याखाली संपन्न होणारा हा उत्सव महाराष्ट्रातल्या आदर्श आणि मोठ्या उत्सवांपैकी हा एक प्रतिवर्षाचा उत्सव आहे. महाराजांना या सगळ्या सेवा कार्यामध्ये दगदग होत असते, परंतु त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना खूप दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांचं मार्गदर्शन या जनता जनार्दनाला आपणा सर्वांना सदैव तुमच्या माझ्यासारख्या सर्वांना प्राप्त व्हावं एवढी प्रार्थना करतो. आदरणीय सर्व गुणीजन, आमची सगळी कीर्तनकार मंडळी, सगळे टाळकरी, सर्वांनाच धन्यवाद. माझ्या समोर बसलेले सर्व भाग्यवान असे श्रोते मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, या कार्यामध्ये विशेष करून परिश्रम घेणारे सर्व धावपळ करणारे सेवक, कार्यकर्ते, सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे. कारण मायबाप हो, मी एक कीर्तन सेवा करणारा सामान्य वारकरी म्हणून मला एका गोष्टीची जाणीव आहे. 2 तास येऊन कीर्तन करून जाणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. पण अशा पद्धतीचा सोहळा करण्यासाठी महाराजांना आणि आपणा सर्व भाविकांना 4-6 महिने खूप परिश्रम घ्यावे लागतात, तयारी करावी लागते, योगदान द्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो, खर्च करावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात आणि तेव्हा हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रत्येक सप्ताहामध्ये येणाऱ्या भाविकानं, गुणवानानं आणि कीर्तनकारानं, कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा आदर हा केला पाहिजे. त्यांच्यामुळे आपल्याला हे स्टेज मिळतं, हे विसरायचं नाही, कोणी विसरायचं नाही. कोण विचारील आपल्याला? ही मंडळी जर कष्ट घेणार नसतील, तुम्ही किती ज्ञानी आहात म्हणे मी फार विद्वान आहे, काय करायचंय? का दिवा लावायचा तुझ्या पुढे विद्वान आहेस तर? ही जनता जनार्दन नसेल, हे कष्ट घेणारे कार्यकर्ते नसतील, ही व्यासपीठं उभी राहिली नाही, या सेवा मिळतील कुठून? आणि म्हणून गावोगावच्या या सगळ्या जनता जनार्दनाला, या कार्यकर्ता वर्गाला, या सगळ्या धावपळ करणाऱ्या, योगदान देणाऱ्या कष्टकऱ्यांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत उंचीचा आदरभाव धारण करणं मला वाटतं फार गरजेचं आहे. आणि तो आपल्या विषयीचा मी आदर प्रकट करतो, आपणा सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या बोलण्याचा कृपा करून विपरीत अर्थ घेऊ नका, नाही तर काही म्हणतील महाराज पुढच्या वर्षी बोलावं म्हणून असं बोलवतायत. तर मी खूप व्यापातला माणूस आहे. मी याच सप्ताहात 5-6 वर्षानंतर आलोय. हे खूप वर्षाचे माझ्या मागे लागलेले आहे. आणि पुढच्या वर्षापासून मी संध्याकाळची कीर्तनही बंद करतो. विठ्ठल जय जय, हॅलो 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 चाल घ्यायची. हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज शास्त्री थोडक्यात म्हणा, आता मला लांब प्रवास आणि हरिभक्तीपरायण चांगदेव गुरुजी बोरफडीकर. पेटू भक्तीचा डांगोरा, पेटू भक्तीचा डांगोरा, पेटू भक्तीचा डोंगरा, पेटू भक्तीचा डोंगरा. कळी काळाशी दरारा
उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव, शेष उरला तो सेव, झाडो संतांचे मार्ग, झाडो संतांचे मार्ग. अगराने भरले जगा उचिताचा भाग जसे उरला तो देऊ अनाथाचे मार्ग, साधू संतांचे मार्ग. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. वेदे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराक्रम महाराज. आनाई उच्चारिला अधिकारण फुला. करा क्षमा पराक्रम महाराज. तुका मने ज्ञानेश्वर रका पाया पैशिंकरा.